नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या चॅनलवरती प्रत्येक एपिसोडमधून आम्ही जनरलच हेल्थ या विषयावरती किंवा वेगवेगळ्या रोगांवरती आमच्या प्रेक्षकांमध्ये एक अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आमचे ह्या आधीचे एपिसोड बघितले नसतील तर जरूर बघा, कमेंट्स पण करा आणि आवडले तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. महिला दिनापासून आम्ही एक विशेष सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण एखादी स्त्री तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतराला कशी समर्थपणे तोंड देऊ शकते, पूर्ण जबाबदाऱ्यांचं पालन कशी ती करू शकेल, यासाठी स्वतःला ती सबल कशी करू शकते याबद्दल डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतोय. या आधीच्या आमच्या एपिसोड्समध्ये मुलीच्या जन्मापासून ते ती प्रेग्नंट होईपर्यंतच्या या विविध वयाच्या टप्प्यांवरती तिच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिक बदल डॉक्टरांशी डिस्कस केले. त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन घेतलं की या सगळ्या बदलांना ती समर्थपणे आणि सहजपणे कशी सामोरी जाऊ शकते. सक्षम तिला एखाद्या स्त्रीला या सगळ्या गोष्टींसाठी आपण कसं करू शकतो. सो आज आपण त्याच्या पुढचा टप्पा म्हणजेच डिलिव्हरी आणि नंतर मुलं मोठी होणं, मुलांचं संगोपन करणं, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आणि याबरोबरच स्वतःला पण फिट ठेवणं, हे ती सहजपणे कसं करू शकते याबद्दल डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, थँक्यू परत एकदा तुमचा वेळ दिल्याबद्दल. आता सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या सिरीजमध्ये, विशेष सिरीजमध्ये महिलांसाठीच्या, आपण ह्या आधीच्या एपिसोड पर्यंत प्रेग्नन्सी पर्यंत आलेलो आहोत एका स्त्रीच्या. आता डिलिव्हरी आणि त्याच्या पुढचं मुलांचं संगोपन आणि मेनोपॉज. तर याबद्दल आज तुमच्याशी डिस्कस करून त्याबद्दल तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. सो आता प्रेग्नन्सी तर व्यवस्थित सगळी पार पडली. डिलिव्हरीच्या वेळेला परत ती स्त्री ऑफकोर्स खूपच मोठ्या शारीरिक आणि मानसिक सुद्धा स्थित्यंतरातून जात असते. तर त्याबद्दल थोडं गायडन्स, म्हणजे तिचा आहार, कामनेस तिचा म्हणजे तिने कसा ठेवायचा या सगळ्या प्रोसेसमध्ये, हे जरा सांगा. सगळ्यात महत्वाचं काय होतं की डिलिव्हरी ही नॉर्मल की सिझेरियन, हं. म्हणजे सी सेक्शन करणार. हा हं. खूप महत्वाचा सतत डोक्याला त्रास असणारा घटक असतो की म्हणजे 9वा महिना लागला की त्या स्त्रीच्या डोक्यात होतं की आपली नॉर्मल डिलिव्हरी होईल का सी सेक्शन होईल. हा खूप महत्वाचा. पण बरं. ते नेहमी काळावर सोडून द्यावं. हा. नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करावेत. प्रयत्न म्हणजे अगदी सोपे असतात. 9वा महिना लागला की केव्हाही डिलिव्हरी झाली तरी बाळाच्या दृष्टीनं आणि आईच्या दृष्टीनं, दोघांच्या दृष्टीनं सेफ असतं. अगदी 9 महिने 9 दिवस पूर्ण व्हायला पाहिजे असं नाही. बर. इव्हन 7व्यात झालेल्या डिलिव्हरीमध्ये सुद्धा बाळांची थोडी काळजी घेतली तर ती बाळ व्यवस्थित असतात. बरोबर. 8व्या महिन्यामध्ये थोडासा इश्यू होऊ शकतो. पण स्टील आता खूप म्हणजे चांगल्या तुम्ही हॉस्पिटलला कनेक्टेड असाल, सगळ्या सोयी असतील, तरी सुद्धा काही टेन्शनचं कारण नाहीये. पण एक फुल टर्म झालेली आहे, 9 महिने पूर्ण झालेत या 9वा महिना लागलाय, तर त्याच्यात त्या स्त्रीनं काय काळजी घ्यायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. की त्यावेळेला प्रोसेस काय होणार आहे की कळा चालू झाल्या म्हणजे युटरसमध्ये ऍक्शन सुरू झाली, बेबी ऍक्शन, की हं. त्याला आपण म्हणतो की डिलिव्हरीच्या कळा आल्या, कळा यायला लागल्या वगैरे, मग तो सगळा प्रोग्रेस त्याच्यामध्ये होतो. तर ते होण्यासाठी पोटामध्ये जागा इनफ पाहिजे. हं. म्हणजे ते विदाऊट एनी त्रास त्या स्त्रीला बेअर करणं शक्य होतं. त्यामुळे 9वा महिना लागल्यापासून आहार एकदम संतुलित ठेवायचा आहे. आतापर्यंत आवडीनं खूप खाल्लेलं असेल, ते पचलेलं असेल, आता सुद्धा पचेल, पण ते त्रासदायक होईल म्हणून अगदी हं. हलका आहार ठेवायचा. पोटात गॅसेस होऊ द्यायचे नाहीयेत. गॅसेस झाले तर मग ओव्याचा भात खायचा. आपण आपल्या अतिसाराच्या हो, एपिसोडमध्ये सांगितलं होतं सांगितलं. की ओव्याचा भात कसा करायचा. त्या पद्धतीनं करून रात्रीच्या जेवणात ओव्याचाच भात खाल्ला तरी चालेल. आता काहींना काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर येतं किंवा डायबेटीस डिटेक्ट होतो. हं. मग त्यांनी भात खायचा की नाही हा परत मोठा प्रश्न निर्माण होतो. तर बरं. त्यावेळेला काहीतरी मेडिकेशन त्यांचं डायबेटीससाठी चालू असतं. तर मग अशा वेळेला तो तांदूळ भाजून घेऊन त्याचा जर ओव्याचा भात करून खाल्ला तरी सुद्धा खूप उत्तम त्याचा उपयोग होतो. बरं. ब्लड प्रेशर असेल तर मग त्यांनी त्या ओव्याच्या भातामध्ये आपण मीठ घालायला सांगतो, तर त्यांनी मिठाऐवजी सैंधव वापरावं.
तरी तो त्यांना उपयुक्त ठरेल. त्याच्याचबरोबर समजा नाहीच भात खाणं शक्य किंवा आवडत नाहीये असं जर असेल, तर जेवणापूर्वी एक अर्धा चमचा ओवा हातावर चोळून तोंडात टाकला आणि वर गरम दूध एक अर्धा कप प्यायलं तरी सुद्धा सफिशियंट होतं. त्यांनी पोट हलकं राहतं, पोट साफ व्हायला मदत होते, गॅसेस असतील तर ते क्लिअर होतात आणि मग डिलिव्हरी होण्याचं जे प्रोसेस आहे ते खूप सुखदायी होतं, त्रासदायक होत नाही. आणि दुसरा इफेक्ट म्हणजे डिलिव्हरी नंतर म्हणजे पोस्टपार्टम काळामध्ये पोट राहणं किंवा पोटाच्या काही तक्रारी निर्माण होणं ह्या सुद्धा खूप चांगल्या कंट्रोल होतात. हम्म. हा अगदी महत्वाचा भाग आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी नॉर्मल होणार का सिझरियन होणार ह्याच्यावर खरंच काळजी करू नका, कारण तो काळावर सोडण्याचा आपण म्हटलं हम्म. तसं प्रश्न आहे. पण जसं आपण आहाराचं एक बघितलं तसं व्यायामाचं सुद्धा महत्वाचं आहे, की डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी लाईफस्टाईल जी आहे तुमची ती ऍक्टिव्ह ठेवा. म्हणजे हम्म. काय की कंटाळाला म्हणून खूप बसलात असं नका करू. हम्म. डिसिप्लिनरी मेथडमध्ये शतपावली करा प्रत्येक जेवणानंतर. बटरफ्लाय ऍक्शन, तुमचे डॉक्टर तुम्हाला काही एक्सरसाइज सांगतात की जेणेकरून आपलं पोट आणि पोटाच्या बाजूचे सगळे आपले सांधे हाडांचे पेल्विक गर्डल म्हणतात ते हम्म. फ्री राहील, मुव्हिंग राहील, फ्लेक्झिबल राहील. अशासाठी ते सगळे एक्सरसाइज असतात की जे आधीपासून सुरुवात करायचे हम्म. पण 9व्या महिना लागल्यानंतर व्यवस्थित करायचे. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त काही वेळेला कसं होतं की सगळं तुमचं नॉर्मल असतं, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सगळं योग्य असतं, तुम्ही छान व्यायाम आहार सगळं केलेलं असतं, पण काही वेळेला आतमध्ये बाळाला काही कॉम्प्लिकेशन वाटतात आणि मग बाळाला आणखीन स्ट्रेस येऊ नये या दृष्टीनं मग ऐन वेळेला सी सेक्शन करावं हम्म. लागतं, सिझेरियन करायला लागतं. तरी हरकत नाही, कारण तेव्हा येणारा जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याबरोबर त्या स्त्रीची ताकद खूप वाया जात असते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप वेळ गेला तर तीही वाचते. हा एक त्यातला चांगला भाग आहे. हम्म. त्याच्यानंतर पुष्कळ जण हल्ली पेनलेस डिलिव्हरी प्रेफर करतात, की पण खरं सांगू म्हणजे ते अनैसर्गिक आहे खरं तर. हा. म्हणजे सिझेरियन सेक्शन अनैसर्गिक असलं तरी बाळाच्या जीवाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हा. तसं पेनलेस डिलिव्हरीचं काहीच कारण नाहीये. ते करून तुम्ही कितीही हजारमध्ये आपण म्हटलं तसं की हजारमध्ये एखादीला त्या सगळ्या प्रोसेसचा त्रास होऊ शकतो. म्हणून शक्यतो पेनलेस डिलिव्हरी प्रेफर करू नये. आयदर नॉर्मल डिलिव्हरी विथ नॉर्मल पेन, तोही एक अनुभव घ्यावा. त्यांनी पण ती सक्षम होणार आहे की मी एवढंच सहन बरोबर. करू शकले तर आयुष्यात मी काही सहन करून काहीच. फेस करू शकेन. हा खरं. कॉन्फिडन्स पण त्याच्यामध्ये येतो. म्हणजे पळपुटेपणा किंवा आलेल्या परिस्थितीपासून पळून जाणं, हम्म. हा जो काही भीतीचा भाग मनामध्ये निर्माण होणार आहे त्याच्यावरही तुम्ही मात करू शकाल. हे म्हणजे स्वतःचं सक्षमीकरण केल्यासारखं खरं तर आहे. बरोबर. तर असे डिलिव्हरी झाल्यानंतर अ, मातृत्वाचा आनंद हा प्रत्येक स्त्रीला असतो. बाळाचा तो पहिला मऊ स्पर्श खूप छान असतो, तो आनंददायी असतो. तर त्या आनंदामध्ये आपण काही गोष्टी विसरतो किंवा काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर त्या 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यासाठी म्हणजे आपल्या पिढीजात आपल्याकडे ह्या गोष्टी फार पूर्वीपासून सांगितलेल्या आहेत, की 5 दिवस म्हणजे पाचवीची पूजा झाली आपल्याकडे करतात. हम्म. कर. बाळाचा जन्म झाला की पाचवीची पूजा आणि मग बाहेरचे लोक यायला लागतात. तर तसंच आहे, म्हणजे 5-5चा एक रूल आहे पोस्टपार्टम मध्ये. म्हणजे हम्म. 5 दिवस ऑन बेड राहील ती स्त्री, हम्म. 5 दिवस फक्त बेड भोवती फिरेल. म्हणजे बेडवर उठून बसेल आणि हम्म. पुढचे 5 दिवस बेड भोवती फिरू शकेल. एवढंच तिला कष्ट अलाउड आहेत खरं तर. हो, हो, हो. सो हा रूल आपल्याकडेही आहे. पाचवीची पूजा, 10व्या दिवशी 12व्या दिवशी बारसं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सायन्सचा विचार करूनच डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळे पिढीच्या ज्यांच्याकडे कुलाचार किंवा असं म्हणून जे असेल ते नक्की फॉलो केलं पाहिजे. घरात कोणीतरी मोठी आजी किंवा अनुभवांना आईला माहिती असेल तर आई सगळं हे मार्गदर्शन करत असते, ते निश्चितपणे घ्यावं. डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आपल्या बेबीला करायचं ते. तर हं. त्याच्यासाठी म्हणून स्त्रीनी काही विशेष आहार म्हणजे जास्त कॅलरीज वाला आहार वगैरे घेण्याची गरज आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी करणाऱ्या बायकांनी ह्या फिडिंगचं कसं काय ऍडजस्ट त्यांना आयडियली करता येईल, हे पण गाईड करा. अम, म्हणजे खरं तर स्त्रीचा आहार जो आहे पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बेबीची बर्थ झाली
की त्याच्यानंतर जो आहार आहे तो आपल्याकडे खूप सिस्टमॅटिक दिलेला आहे. हम्म. त्याच्यामध्ये पहिले 10 दिवस म्हणजे तुमचं सी सेक्शन झालेलं असू दे नाही तर नॉर्मल डिलिव्हरी असू दे, त्याच्यामध्ये तिचा आहार अगदी हलका, म्हणजे मऊ, गरम आणि स्निग्ध असा पाहिजे. त्याच्यामध्ये त्यामुळे मऊ भात सगळ्यात बेस्ट आहे. उपीट म्हणजे मऊसर आहे, शिरा आहे, त्याच्यानंतर आंबोळी आपण म्हणतो हलकी, घावंजे म्हणजे हम्म. आंबवलेले पदार्थ नाही कारण ते जड पचायला. त्यामुळे ह्या टाईपचं आणि आमटी पोळी, भाज्यांमध्ये पालेभाज्या काही काही ह्या चालू शकतात. पालेभाज्या करताना सुद्धा ती पालेभाजी परतून घेण्याऐवजी उकडून त्याची पातळ भाजी आपण करतो अशा टाईपची. कारण का हे का असं आहे, तर आता त्या स्त्रीची जबाबदारी तिचं मूल ही आहे. हम्म. स्वतःची तब्येत हा एक महत्वाचा फॅक्टर आहेच आहे, पण स्वतःच्या मनाच्या आवडी व्यतिरिक्त बाळाची हेल्थ, बाळाचं संगोपन हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यामुळे या पहिल्या 3 महिन्यात बाळाचा आहार फक्त आईचं दूध हे असतं. त्यामुळे ते दूध चांगलं येईल हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे सेंटर पॉइंट तो असतो. हम्म. आणि त्याच्या भोवती मग आईचा आहार, आईचा विहार, आईला कुठे किती फिरू द्यायचं, कसं ठेवायचं हे सगळं त्याच्याशी रिलेटेड असतं. आणि म्हणजे आईमध्ये ती शक्ती असते की तिला आपल्या हेल्थपेक्षा सुद्धा बाळाची हेल्थ महत्वाची असते, पण आपल्या शास्त्रामध्ये दोघांची हेल्थ महत्वाची आहे. हम्म. त्यामुळे आईचा आहार तसा डिझाईन केलेला असतो. आणि मग ते पातळ स्वरूपात कुस्करून खा असं का आहे, तर दूध व्यवस्थित यावं, दुधाचे जे काही चॅनल्स आहेत ब्रेस्ट मधले ते ओपन राहावेत, ते कुठे ब्लॉक होऊ नयेत, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. त्यामुळे पातळ स्वरूपामध्ये जर तिने आहार घेतला हम्म. तर बाळाच्या दृष्टीने हे महत्वाचा फॅक्टर होतो, दुधाचं व्यवस्थित प्रमाण येतं. आणि त्याचबरोबर तो लिक्विड स्वरूपातला आहार असल्यामुळे स्त्रीचं वजन वाढणं त्या काळामध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचा असा समज जो आहे ते वजन वाढण्यावर कंट्रोल येतो. हम्म. गॅसेस होत नाही त्याच्यामुळे पुढचा तिचा सगळा प्रवास आहे, पुढचा 3 ते 6 महिन्यांचा किंवा पुढची पाळी येईपर्यंतचा, हम्म. हा खूप सुलभ होतो. ह्याच्याबरोबर काय की आहारात पण काही गोष्टी म्हणजे की दूध कमी येत असेल, आता काय होतं ब्रेस्ट फिडिंग मध्ये काही आपल्याकडे तर पूर्वी होतं की 1.25 महिना त्या बाळंतिणीला पूर्ण अंधाऱ्या खोलीत ठेवायचे. हम्म. त्याचं कारण हे होतं की तिला खूप तीव्र आवाज, तीव्र बातम्या, धक्कादायक बातम्या ह्या सगळ्यांनी हम्म. तिला त्रास होऊ शकतो आणि त्याचा डायरेक्ट परिणाम तिच्या ब्रेस्ट फीडवर होऊ शकतो. ओके. मिल्क जे आहे ते कमी पडू शकतं. त्यामुळे तिला त्या काही न्यूज मिळणार नाहीत अशी तिची व्यवस्था केलेली असायची. आणि तिची काळजी घ्यायला एक दाई असायची, घरामधले सगळे मोठे तिची काळजी घेत असायचे. त्याच्याच बरोबर बाळ अगदी नाजूक असतं, पुढचे 40 दिवस बाळाला खूप महत्वाचे असतात. हम्म. त्यामुळे अचानक खूप तीव्र प्रकाशात त्याला आणणं, तीव्र प्रकाशात दिवसभर ठेवणं, हे त्या बाळाच्या हेल्थच्या दृष्टीनं पण चुकीचं आहे. हम्म. त्यामुळे पूर्वी आपल्याकडे तो होतं की 1.25 महिना हे असायचं. मग 1.25 महिन्यानंतर बाळंतिणीला देवाला आधी न्यायचे, म्हणजे हम्म. ऑब्व्हियसली की जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे अशा बरोबर. ठिकाणी घेऊन यायचं बरोबर. आणि मग त्यांचं पुढचं रुटीन सुरू केलं जायचं. आता हम्म. ह्याच्यामध्ये काय होतं की हे ब्रेस्ट फीड करताना जसं बातम्या, धक्कादायक बातम्या, शॉकिंग न्यूज ह्याचा परिणाम होतो, तर काही वेळेला इंटरनलच काही शॉक्स असतात, काही आजार असतात, त्याच्यामुळे ब्रेस्ट फीड कमी होतं. मग अशा वेळेला बाळाची ग्रोथ कमी होऊ शकते, अप टू मार्क होऊ शकत नाही. तर अशा वेळेला ब्रेस्ट फीड वाढणं हे खूप गरजेचं आहे. तर शतावरी कल्प हे इन जनरल सगळ्यांना माहिती आहे, किंवा आता शतावरीचे दूध वाढण्यासाठीचे गुणधर्म लॅबमध्ये पण प्रूव्ह झालेले आहेत. त्यामुळे पुष्कळ जण फक्त शतावरी वापरतात, पण शतावरी काही म्हटलं तरी शेवटी ते औषध आहे. बर. तर त्यामुळे आहारातच जर आपण काही गोष्टी नियमितपणे त्या स्त्रीनी घेतल्या तर तो मिल्कचा फ्लो आहे तो व्यवस्थित आणि बाळाच्या ग्रोथ प्रमाणे वाढणारा असं होईल. हम्म. त्यामुळे त्याच्यात सगळ्यात महत्वाच्या म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट करण्याऐवजी जर त्या स्त्रीनं काही खिरी जर घेतल्या, खीर या स्वरूपामध्ये म्हणजे गोडच पाहिजे असं नाही, हम्म. पण ते पातळसर आहे कुठलंही. मग त्याच्यामध्ये खारकेची खीर येते, आळीवाची खीर येते, खसखशीची खीर असते, बदामाची खीर असते, रवा भाजून तुपात त्याची खीर असू शकते, तांदूळ भाजून त्याचा रवा काढून त्याच्या खिरीचाही उपयोग होतो. तर ह्या ज्या खिरी आहेत ह्या इन जनरल म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला एक ग्लासभर खीर. खीर करण्याची पद्धत मात्र थोडी अशी ठेवायची की ज्या पदार्थाची खीर करायची तो तुपावर जरा भाजून घ्यायचा,
मग त्याच्यामध्ये थोडं दूध पाणी एकत्र केलेलं उकळू द्यायचं. त्याच्यात ते पूर्ण शिजलं की मग हवं असेल तर अजून थोडं दूध घालायचं. हवा असेल तर साखर घालू शकता. आणि ते ते खिरीसारखं साधारण एक 200 ते 300 ml जर त्या स्त्रीने सकाळी ब्रेकफास्ट ऐवजी पहिलं घेतलं हम्म. तर दिवसभर त्याचा खूप चांगला इफेक्ट येतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त त्याहीपेक्षा कमी असेल फीड, तर मग बाजरीच्या पिठाचाही खूप चांगला उपयोग होतो. बाजरीचं पीठ असंच तुपावर भाजून घ्यायचं 1-2 चमचे, हम्म. आणि मग दूध पाण्यात ते शिजवून त्याचं खिरीसारखं करून तेही तुम्ही संध्याकाळी ऍडिशनल घेतलं हा. तर मग ब्रेस्ट मिल्क वाढायला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि बाळाची जी जबाबदारी आलेली आहे ती सक्षमपणे पूर्ण करण्याची तिची तयारी होते. आपल्याकडे पूर्वी डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे खास हो, द्यायचे. पण आजकाल अगदी अगदी. डॉक्टर सांगतात की याची काही गरज नाहीये वगैरे. तर हे कितपत म्हणजे तथ्य आहे सगळं? अ, खरं काय त्याची गरज तिला का आहे की 9 महिने तिच्यावर एक बाळ वाढवणं ही जशी जबाबदारी होती त्यामुळे तिला काही गोष्टी कमी पडत होत्या. हम्म. आता कसं होतं की 9 महिने कॅल्शियम घेतात, आयर्न घेतात, सप्लिमेंट्स. त्यामुळे तेवढी गरज राहिली नाही की जेवढी पूर्वी होती. हा. कारण पूर्वी कसं असायचं की नॅचरली कॅल्शियमचे रिसोर्सेस किंवा नॅचरल लोह आयर्नचा रिसोर्स म्हणजे हे अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू हे होतं. त्यामुळे तेव्हा ती अगदी गरजच होती. आणि आता सुद्धा जर तुम्हाला पुढच्या काळामध्ये चांगला फिटनेस ठेवायचा असेल हम्म. किंवा त्या दुधातनं बाळासाठी तेवढ्या चांगल्या क्वालिटी द्यायच्या असतील तर हे खाणं गरजेचं आहे. हम्म. आणि ऑब्व्हियसली जर तुम्हाला याच्यातनं जास्त कॅलरीज मिळत आहेत तर तुम्ही बाकीच्या पोळी भाकरी जे खाणार किंवा तेल तुपाचा वापर करणार तो थोडा कमी ठेवा, म्हणजे ह्या कॅलरीज तुमच्या मॅच होतील. हम्म. आणि समजा डायबेटीस जर प्रेग्नन्सी इंड्युस्ड आलेला असेल हम्म. तर हरकत नाही, त्यावेळेला तुम्ही डिंकाचे लाडू करा, पण त्याच्यामध्ये गुळ न घालता खजूर घाला, तरी हा. सुद्धा तो गोडाचा इफेक्ट येईल. आणि त्यातलं डिंक, खारीक, खोबरं ह्यांचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहिजे तो तुम्हाला मिळू शकेल. जे थोडीशी अक्कल लढवायची आहे. हो. आणि त्यातलं म्हणून ती ही माहिती महत्वाची की त्यातलं काय एक्सपेक्टेड आहे. साखर गुळ एक्सपेक्टेड नाहीये. बरोबर. इतर घटक जे आहेत हा. खसखस, खारीक, खोबरं, डिंक हा. हे महत्वाचे आहेत. मग ते या पद्धतीनं खाऊ शकतो. करेक्ट. आता काहींचं काय होतं की प्रेग्नन्सीत खूप वजन वाढतं, वॉटर सॅच्युरेशन जास्त झालेलं असतं. तर मग त्यांनी अशा वेळेला काय करावं की ह्या खिरींचा तर निश्चित वापर करावा. साखर किंवा गुळ अगदी अल्प प्रमाणामध्ये घालून. आणि लाडूचं जे मिश्रण आहे हम्म. ते लाडू न बांधता हम्म. नुसतं ओपन ठेवा, म्हणजे तसंच हम्म. लाडू न बांधता आधीचं मिश्रण नुसतं ठेवावं. हम्म. एखाद्या वाटीत घेऊन चमच्याने थोड्या प्रमाणात खावं. हम्म. तर त्यांचा तो सगळ्या कॉम्बिनेशनचा इफेक्ट जो आहे हम्म. तो कॅलरीज गेन करणं किंवा स्टोअर होणं असं न होता डे टू डे वापरल्या जाणं ह्याच्यामध्ये होतो. आणि मग आपसुकच वजन न वाढण्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरोबर. आता नोकरी करणाऱ्या बायका हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅनेज करणं. खाणं आणि फिडिंग हे कसं मॅनेज करू शकतील? आता खरं खूप म्हणजे सरकारने सगळे आपल्या जे नियम बदललेले आहेत त्याच्यात खूप म्हणजे हा विचार केला, म्हणजे अ, स्त्रीचं सबलीकरण करणं ह्याचं हो. म्हणजे नुसते ते काही ऍडव्हर्टाईज करून थांबलेले नाही, तर पुष्कळ लॉ आता नोकरशाहीमध्ये तयार केलेले आहेत की 6 महिने हो. तिला विश्रांती मिळू शकते. अ, तर हा खूप चांगला नियम आहे. म्हणजे 6 महिने तर तिला काळजी नाहीये बरोबर. की ब्रेस्ट फीड काय करूयात, पण कारण 6 महिन्यापर्यंत बाळ पुष्कळ आहारावर आलेलं असतं, अन्न पदार्थ त्याचे सुरू झालेले असतात. सो त्यामुळे ती काळजी नाहीये. पण स्टील प्रायव्हेट नोकरी असेल हम्म. किंवा काही जबाबदाऱ्या व्यवसायाच्या असतील तर त्यांना मात्र थोडं बाहेर पडावं लागतं. हम्म. अशा वेळेला त्यांनी शक्यतो कितीही असलं तरी 3 महिने ते आपल्या आयुष्यातले महत्वाचे आहेत म्हणून शांतपणे खरं द्यावेत स्वतःसाठी आणि बाळासाठी. आणि मग 3 महिन्यानंतर मग दिवसभरामध्ये बाळाची काही काही वेगवेगळी फीड तयार करून किंवा ब्रेस्ट मिल्क तुम्ही काढून फ्रीजमध्ये साठवू शकता आणि गरम करून बाळाला देऊ शकता, तरी सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. बरोबर. आजकाल आपण ऍक्ट्रेसेस वगैरे दे केम बॅक टू नॉर्मल शेप विद इन दीज मेनी लाईक डेज आफ्टर डिलिव्हरी वगैरे अशा बातम्या येतच असतात पेज 3 ला. आणि त्याच्यावरून हे करून की लगेचच व्यायाम करून नॉर्मल शेपला येणं एखाद्या स्त्रीसाठी डिलिव्हरी नंतर हे कितपत योग्य आहे? आणि जर का व्यायाम करायचाच असेल फिटनेस परत मिळवण्यासाठी तर कुठले व्यायाम करणं जास्त योग्य आहे की ज्याने तिचं वजनही अतिरिक्त वाढलेलं कमी होईल आणि फिटनेस सुद्धा परत मिळेल?
हे आहाराचं नियमित पाळलं आणि स्वतःचे लाड किंवा स्वतःचं कौतुक करणं जर स्त्रीनी सोडलं ना, तर खरं तिचं वजन वाढण्याची शक्यता फार कमी असते. हम्म. कारण बाळाचं करण्यात ती इतकी बिझी असते ना, हम्म. आणि इतक्या ऍक्टिव्हिटी तिला कराव्या लागतात, झोपेच्याही थोड्याशा वर खाली गोष्टी होत असतात, त्यामुळे त्या कॅलरी खरं तर मॅनेज होतात. सोबत. हम्म. हा, पण खूप पॅम्परिंग स्वतःचं केलं गेलं किंवा इतर पॅम्परिंग करतात आणि आपण हो म्हणायला लागलो ना, तर खरं तर वेट गेन होणं हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये. बरं. आणि ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, जनरली आयुर्वेदाने सांगितलंय की डिलिव्हरी नंतर फर्स्ट पिरियड जेव्हा येईल तोपर्यंत खरं तर तुम्ही मध्ये मध्ये विश्रांती घेणं गरजेचं आहे. मग काहींना तो महिन्यानी येतो, काहींना 1.25 महिन्यानी येतो, काहींना 3 महिन्यांनी येतो, काहींना वर्षभराने पिरियड येतात. हम्म. तर मग त्यांच्या बॉडीची ती रिक्वायरमेंट आहे खरं तर. पण स्टील तुम्हाला खूप वजन वाढू द्यायचं नाहीये, तर ऑब्व्हियसली आहे की तुम्ही ऍक्टिव्हिटी चालू केल्या पाहिजेत. आणि त्यातला पहिला ऍक्टिव्हिटी मधला महत्वाचा प्रकार म्हणजे चालणं चालू केलं पाहिजे. म्हणजे हम्म. बाळाचं शेड्यूल बघायचंय, तुमची झोपेचं ऍडजस्टमेंट करायची आहे, आणि स्वतःसाठी एक 40 मिनिटाचा वेळ, म्हणजे 20 मिनिटापासून चालू करायचं. 20 मिनिटं चाललं आठवडाभर, ओके, बाळाची पण तब्येत ठीक आहे, आपणही ठीक राहिलोय, तर ग्रॅज्युअली वाढवत वाढवत 40 मिनिटापर्यंत वॉक घ्यायला सुरुवात करायचं. आणि त्यांनी सुद्धा खूप उपयोग होतो. हम्म. 3 महिन्यानंतर मात्र मग तो ब्रिस्क वॉक तुम्ही चालू करू शकता. हम्म. आता ह्या काळामध्ये फीडिंग चालू असतं, त्याच्यामुळे ब्रेस्ट साईज मध्ये फरक पडेल का, हम्म. त्याचे मसल्स लूज होतील का, अशी एक शंका खूप मनात असते. हम्म. पण त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करा. पुलअप म्हणजे पुशअप्स करा किंवा थोडेसे डंबल प्रेस करा, हाताचे एक्सरसाइज करा. तर तो तुम्ही म्हणजे जो शेप जाणं किंवा टोन जाणं हा भाग आहे, तो अवॉइड करू शकता. ओके. पूर्वीपासून आपल्याकडे बाळाला आणि बाळंतिणीला मसाज प्रॉपर एकदम बाईला ठेवून वगैरे मसाज करणारी अशी पद्धत होती. मॉडर्न सायन्समध्ये मॉडर्न डॉक्टर सांगतात की याची काही गरज नाहीये. मॉडर्न मुली सुद्धा कदाचित याला तयार होत नाहीत, कारण त्या सगळा प्रकार तेल अँड ऑल दॅट. पण आपल्या तब्येतीसाठी, म्हणजे त्या डिलिव्हरी झालेल्या बाईच्या तब्येतीसाठी आणि छोट्या बेबीच्या एकंदरीतच वाढीसाठी हे खरोखरच रिक्वायर्ड आहे का? का हे नाही केलं मसाज वगैरे तरी चालण्यासारखं आहे? नाही केलं तरी चालण्यासारखं आहे, पण ते योग्य आहे का, तर योग्य नाही. बर. कारण काय आहे की जे 9 महिन्यामध्ये त्या स्त्रीला फेस करावं लागलेले सगळे चेंजेस आहेत. त्यामुळे वाताचं प्रमाण शरीरामधलं खूप डिस्टर्ब असतं. हम्म. त्यामुळे ती विश्रांती हे एक जसं आपण औषध म्हटलं ना, तसं व्यवस्थित तेलाचा रोज मसाज होणं तिला गरजेचं आहे. त्या मसाजमध्ये ज्या अनुभवी बायका आहेत की ज्या मसाज येऊन करतात, त्यांना अगदी माहिती असतं की पोटाचा जेव्हा आकार एवढा 6 महिने पूर्ण वाढलेला असतो, त्यावेळेला कमरेचे स्नायू, कमरेची हाडं ह्या सगळ्यांवर अतिशय ताण आलेला असतो. व्यायामाने तो कमी होणार आहे पुढे, पण व्यायाम करायला वेळ नाही मिळाला तर, व्यायाम नाही करता आला तर, मग लवकरच 40शी मध्ये 35शी मध्येच कमरेच्या तक्रारी सुरू होतात मुलींच्या. हम्म. म्हणून मग ते मसाज जर केलेला असेल तर त्या स्नायूंना आपली स्ट्रेंथ रिगेन करायला, त्यांची फ्लेक्झिबिलिटी रिगेन करायला तुम्ही मदत करता. त्यामुळे ते अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरी नंतर पहिल्या 10 दिवसामध्ये युटेरस परत आपल्या मूळ साईजला येणं हे गरजेचं असतं. त्यामुळे त्यावेळेला कुठलेही जड पदार्थ, पेढे, बर्फी या टाईपचं खरं अजिबात खायचं नाहीये. हा बर. एक महत्वाचा रूल लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर काही औषधं असतात की जी युटेरसची जो टोन आहे तो परत यावा आणि हम्म. मूळ साईजला ते लवकर यावं, ह्याच्यासाठीची काही औषधं आपण 3 दिवस घ्यायला देतो. हम्म. त्याच्यामुळे तो साईज खूप चांगला व्यवस्थित होतो आणि मग आपोआपच पुढचे पिरियड चांगले येणं आणि ती हेल्थ चांगली राहणं स्त्रीची हे हम्म. योग्य ठरतं. त्यामुळे जेव्हा आता मसाज करायचा की नाही, तर हम्म. तेल तुमच्या आवडीचं वापरा ना. सुगंधी तेल पण हल्ली बर. आहेत, ती हम्म. वापरा, पण तेलाचं अप्लिकेशन हे गरजेचं आहे. हम्म. बाळाच्या दृष्टीनं सुद्धा काही काही तेलच जर भेसळयुक्त असतील तर बाळाला रॅश येईल. पण नॅचरली मिळणारी जी तेलं आहेत ती जर वापरली तर बाळाची त्वचा लवकर सुधारणं ह्याच्यासाठी त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे. तसंही बाळ वाढणारच आहे ना, म्हणजे आता आपण असं विचार केला तर हे न करणारे सुद्धा वाढलेच आहेत की. पण फरक केव्हा येतो,
40व्या वर्षात किंवा जेव्हा डिजनरेशन चालू होतं हम्म. त्यावेळेला स्पेसिफिक चांगले मसाज झालेली मुलं किंवा मसाज व्यवस्थित घेतलेली आई हम्म. आणि मसाज न घेतलेली आई ह्याच्यामध्ये डिफरन्स जाणवायला लागतो. ओके. म्हणून ते त्या वेळेला आवश्यक आहे. किमान 1.25 महिना तरी मसाज झाला पाहिजे. आयुर्वेद तर म्हणतो की पाळी येईपर्यंत मसाज व्हायला पाहिजे. हो. ओके. म्हणजे ते वाताचा कंट्रोल आणि हे चांगलं होतं. पुढे वजन कमी करायला जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हाही मग आधी मसाज झालेला असेल तर तो तुम्हाला खूप फायदेशीर होतो की त्यांचे मसल्स आहेत ते लवकर टर्न होतात, ते हम्म. लवकर शेपअप होऊ शकतात. ओके. आता एक मूल झाल्यानंतर बऱ्याच वेळेला घरातल्या मोठ्या बायका म्हणतात की एकात एक मूल होऊन गेलेलं बरं असतं. म्हणजे कसं की अ, मुलांचा संगोपनाचा जो सुरुवातीचा काळ असतो तो स्त्रीचा लवकर ती त्यातनं बाहेर पडू शकते आणि तिचं काम किंवा म्हणजे जो व्यवसाय वगैरे करत असेल त्याला ती जास्त नीट लक्ष देऊ शकते. तर दोन मुलांच्या जर का दुसरं मूल पण व्हावं असं ठरवलं असेल, प्लॅनिंग केलं असेल, तर दोन मुलांच्या मध्ये आयडियली किती अंतर पाहिजे त्या स्त्रीच्या दृष्टीने? कारण आधीच्या डिलिव्हरी नंतरचं सगळं झीज भरून निघणं आणि मग नंतर दुसऱ्या डिलिव्हरीसाठी परत स्वतःला तयार करणं, याच्यासाठी आयडियली किती मध्ये गॅप पाहिजे? आणि दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेला मग काय अजून काळजी घ्यायची किंवा काय ह्याच्याबद्दल सांगा. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणपणे 18 महिने तरी चान्स घ्यायचा नाही. बर. हा स्त्रीच्या स्वतःच्या शरीराच्या दृष्टीनं आहे. कारण तोवर तिचं ब्रेस्ट फिडिंग साधारण 1 वर्षापर्यंत देऊन थांबून परत ते सिस्टीम स्वतः म्हणजे त्याला 2-3 सीझन जातात. 2-2 महिन्याचे एक एक ऋतू आपण जर म्हटलं तर. हा. त्यामुळे ते म्हणजे पहिलं वर्षभर पूर्ण जाऊ द्यायचं, पुढचे 6 महिने म्हणून 18 महिन्याचा काळ स्त्रीच्या शरीराच्या दृष्टीनं विचार केला तर आहे. त्याच्यानंतर तिची मानसिकता जी आहे म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये स्ट्रेस असतो, बाळाचं वाढणं असतं, त्याचा ताण असतो किंवा तर त्याच्यातून ती बाहेर पडणं हा एक दुसरा महत्वाचा घटक होतो. आणि बाळाच्या दृष्टीनं जर विचार केला तर 18 महिन्यापर्यंत मूल चांगलं चालणं, थोडे शब्द बोलायला लागणं, त्याला हवं नको ते सांगता येणं, हे झाल्यामुळेही आईवरचा एक ताण कमी झालेला असतो. अ, आणि त्याचं खाणं पिणंही सेट झालेलं असतं. बर. त्यामुळे पुढच्या बाळाच्या दृष्टीनं ती तयार होते दोन्ही दृष्टीनं. हम्म. आणि बाळाच्या दृष्टीनं जर विचार केला तर तेवढं ते आईपासून सुट होऊ शकतं तोपर्यंत. आणि ते इंडिपेंडंटली किंवा घरातल्या इतर व्यक्तींबरोबर राहू शकल्यामुळे आईला दुसऱ्या बाळाला सुद्धा व्यवस्थित न्याय देता येतो. बर. आणि दुसरं बाळ जन्म होईपर्यंत हे बाळ साधारण 2.5-3 वर्षाचं झाल्यामुळे हा. त्याची शाळा सुरू होणं किंवा हाही एक प्रवास त्याचा सुरू झाल्यामुळे आई थोडीशी त्याच्यातनं स्वतःला डिटॅच करू शकते आणि ती जबाबदारी घरातली इतर मोठे लोक किंवा बाबा हे घेऊ शकतो आणि मग दोघांचे संगोपन तिला आनंददायक होतं. करेक्ट. आता तुम्ही असं. सांगितलं बाळाचा प्रवास शाळेचा सुरू होतो, तसं मुलं मोठी होताना आईचा पण वेगळा लेवलचा प्रवास चालू होतो की मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास वगैरे साईड बाय साईड. मला वाटतं आजकाल सगळ्याच बायका काही ना काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करतातच. ऍक्टिव्हिटीज. हो. ते पण साईड बाय साईड करणं, मुलांची जबाबदारी, घरची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी पार पडताना बरेच वेळेला आपल्याला असं दिसतंच की स्त्रीचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं किंवा मुलांचं राहिलेलं खाल्लं जातं. म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे की नाही असा हे विचार न करता स्वतःच्या पोषणाकडे लक्ष दिलं जात नाही. पण हे सगळं करता करता तिच्या हे लक्षात येत नाही की याचा पुढे जाऊन आपल्याला नुकसान होऊ शकतं, म्हणजे जेव्हा दुष्परिणाम. होतच. मेनोपॉजची वेळ येते तेव्हा. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गदारोळात, या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा राहून स्त्री त्यातल्या त्यात स्वतःची काळजी कशी घेऊ शकते? कारण ऑफकोर्स ती स्वतःसाठी इतका वेळ काढू शकेल, म्हणजे तो मुलं थोडी मोठी होईपर्यंत तर शक्य घेऊ नसतं, शकेल. पण तोपर्यंत तिचं नुकसान होऊ नये तिच्या तब्येतीचं. त्यामुळे तिने काय काळजी घेतली पाहिजे? शिस्तीत ठेवणं सगळ्यांना हे महत्वाचं काम करायचं. कुणाचेही अतिरिक्त लाड करायचं नाहीत. हम्म. प्रत्येकाला इंडिपेंडंट करायचं. की हम्म. 3 वर्षाचं मूल झालं की तुझं तू पाण्याचा ग्लास घेऊ शकला पाहिजेस. हम्म. इतकं तिने आधीपासूनच करायचं. नवऱ्याचे लाड अतिरिक्त करायचे नाहीत. त्याला इंडिपेंडंट करायचं. हे खरंच गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही अष्टभुजा असता, हम्म. काय दशभुजा 16 भुजा पण तुम्हाला येऊ शकतात. हम्म. पण त्या भुजा जेव्हा वाढणार आहेत तुमच्यातनं तेव्हा तुमच्या कोर शरीराचे काय हाल होणार आहेत? ती बरोबर. एनर्जी तुम्हाला नवीन कुठून मिळणार आहे?
100 जे अंक आहेत ते तुम्ही 16 मध्ये विभागणार आहात, तर तुमच्याकडे काय उरणार आहे? करेक्ट. सो सुपर मॉम वगैरे विचार करायचा नाही. सुपर मॉम या दृष्टीनं की सगळ्यांकडनं मी करून घेऊ शकते, हा. हा त्याच्यामध्ये खरं तर भाग विचार करायचा की मी करून घेऊ शकणं हा हा. मोठा जॉब आहे खरं तर. म्हणजे आणि ती मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये हा महत्वाची आहे स्वतः काम करण्यापेक्षा. म्हणजे बाकीच्यांना हा सक्षम करत करतच स्त्री स्वतः सक्षम राहू शकते. ऍक्च्युली, आणि इतरांना सक्षम केलं तरच तिचं सबलीकरण राहणार आहे. करेक्ट. नाहीतर तिचीच एनर्जी सगळीकडे वाया जाणार आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणतात तसं की ते उरलेलं अन्न खाणं अगदी मान्य आहे की वाया जाऊ नये म्हणून. पण नेहमी विचार करायचं की माझं पोट जर भरलेलं आहे आणि मला आता नको आहे, तर मी नाही खाणार. त्या हम्म. बाळाला आणखीन थोडी बळजबरी करून 2 घास खायला घालीन, चालेल, पण ते हा. मी खाणार नाही. हा. हा एक महत्वाचा भाग. पुष्कळांना ना तर लहान मुलांना आईनीच हा. भरवायला हवं, मग ते 1-1 तास खात बसतात, आई पण कंटाळते. तर अशा स्त्रियांना मी नेहमी सांगते की पहिलं तुम्ही तुमचं जेवून घ्या. हो. बाळाच्या आधी जेवल्याच्यात काहीही कमीपणा नाहीये. करेक्ट. व्यवस्थित बसून तुम्ही जेवून घ्या आणि मग तासभर त्याला भरवत बसा, काही बिघडत नाही. बरोबर. ते फार महत्वाचं आहे. आणि किंवा मग बाबा लोकां म्हणजे घरात जर आता विभक्त कुटुंब पद्धती असते, हम्म. आई बाबा आणि मुलं एवढंच असतात, तर अशा वेळेला चक्क दोघांनी एकत्र जेवण्याचे थोडे दिवस नाहीत हम्म. असं समजून प्रत्येकाने आपापलं जेवायचं आणि दोघांनी मिळून बाळाला भरवायचं, हम्म. हे कार्यक्रम करू शकतात. म्हणजे सगळ्यांचीच हेल्थ चांगली राहते. आणि हा हार्डली 1-2 वर्षाचा पिरियड असतो. त्याच्यानंतर ती सवय लावायचीच आहे बाळाला आपल्या की एकत्र आपण जेवायचंय, बसून आपलं आपण जेवायचंय. या गोष्टी पुढे येतात. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे की तिने स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. हम्म. पुढे मूल जसं वाढणार आहे, तर ते आपल्याला मुलंच आपलं कायम राहणार आहे हे नक्की आहे. हम्म. पण त्याच्या जबाबदाऱ्या त्याला त्या त्या वयात प्रत्येक द्यायला शिकणं आणि त्या जबाबदाऱ्या काय आहेत आधी त्या आपण समजून घेणं आणि त्या त्याला देणं हे गरजेचं आहे. ते केलं तर निश्चितपणे स्त्री अ, लग्न होताना 20-25-30व्या वर्षी जेवढी आनंदी असेल, तेवढीच ती आनंदी 40-50ला पण राहू शकते. करेक्ट. बरोबर. हा खूपच छान मुद्दा तुम्ही सांगितला, की इतरांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीची म्हणजे नवऱ्यासकट घरातल्या सगळ्यांना, मुलांना रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव करून देणं, त्याच्यामध्ये कमीपणा वाटून न घेणं, की अरे हे मला करायला पाहिजे आणि असं कसं, हा एक कमीपणा न वाटून घेता, कारण स्वतःच्या तब्येतीची काळजी पण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून पण आणि कुटुंबाचा एक महत्त्वाचा हिस्सा. कारण आपण आजारी पडलो तर सगळं घरच आजारी पडतं. तर त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा हे करणं फार जरुरीच आहे. हा खूपच छान मुद्दा तुम्ही सांगितलात. सो मुलं हळूहळू जेव्हा मोठी होतात, शाळेत जायला लागतात, म्हणजे 5वी 6वी वगैरे, तर तेव्हा तेव्हा जरा त्या बाईला, आईला थोडा स्वतःसाठी वेळ काढता येतो. मग अशा वेळेला तिने पुढच्या दृष्टीने म्हणजे मेनोपॉजसाठी आपली तब्येत चांगली राहण्याच्या दृष्टीने आहार चांगला काय घेतला पाहिजे, आणि मेन म्हणजे व्यायाम आणि मनाच्या कामनेससाठी. कारण नंतर नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यायचं आहे मानसिक. तर ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे जरा गाईड करा. व्यायामामध्ये ना स्त्रीला तिने जर नियमितपणे चालणं ठेवलं 30 ते हं. 40 मिनिटं तर पुरेसं असतं. पण बरं. एवढा वेळ तुम्ही काढू शकत नसाल तर एक 10 मिनिटाचं जॉगिंग, स्पॉट जॉगिंग करणं हं. आणि सूर्यनमस्कार शिकून घेऊन व्यवस्थित श्वासानुसार सूर्यनमस्कार घालणं. अगदी 6 नमस्कार नियमितपणे घातलेत तरी सुद्धा पुरेसं आहे. हं. आणि कामनेसचं म्हणाल तर खरंच आहे, माइंडसेट आपला चांगला राहणं खूप गरजेचं आहे. कारण तरच म्हणजे कुटुंबाची पण हेल्थ चांगली राहणार आहे. बरोबर. त्यासाठी आपल्याला जिथे आराध्य वाटतं किंवा देव असेल किंवा लायब्ररीत जाणं असेल, बागेत जाणं असेल, तर आपल्या मनाच्या आवडीनुसार एखाद्या ठिकाणी नियमितपणे, म्हणजे अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा, आठवड्यातून दोनदा त्या ठिकाणी जाणं, शांत बसणं, ही प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यानंतर एक प्राणायामाची थोडीशी सवय लावून घ्यायला पाहिजे स्वतःला. आपल्याला तुमच्या दिनचर्येत जेवढा वेळ मिळेल तुम्हाला, एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्याप्रमाणे अनुलोम विलोम आणि ह्याचं वजनाचं नियंत्रण ठेवणं, कारण पुढे जे काही हॉर्मोन्स बदलणार आहेत त्याच्यात वजनाचं नियंत्रण सुटणं हे खूप होऊ शकतं. त्यामुळे कपालभातीचा
उपयोग किंवा हं. कपालभातीची प्रॅक्टिस ऍटलिस्ट 60 ते 300 श्वास पर्यंत कपालभाती नियमित करणं बरं. हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीनं ते करणं गरजेचं आहे. फक्त जेव्हा तुमचे पिरियड चालू असतील, पाळी चालू असेल, तेवढे 4 दिवस सोडले तर कपालभाती ही अगदी नियमित व्हायला पाहिजे. आणि हृदयाची ताकद, श्वासाची ताकद टिकवणं ह्याच्यासाठी अनुलोम विलोमचा एक 5-10 मिनिटाचा वेळ द्यायला पाहिजे. पण तो शक्यतो गाडीतनं प्रवास करतोय, बसमधनं प्रवास करतोय तेव्हा करूया, उभ्या उभ्या करूया, असं शक्यतो करू नका. बरं. घरी आल्यानंतर पहिलं सगळं आवरणं झालं की त्याच्यानंतर लोक सगळे घरातले इतर मेंबर जेवणाला बसणार असतील तर तुम्ही स्वतःसाठी तेवढी 5-10 मिनिटं घ्या. तेवढं स्वतःसाठी ते श्वासाचा व्यायाम करा. हं. 2 मिनिटं शांत राहा. मग तुम्ही जेवण आणि पुढची घरातली कामं करू शकता. तर हे खूप महत्वाचे, कारण ह्यानी जो बॅलन्स होणार आहे ना, हं. आपोआप पुढचे जे हॉर्मोन्स बदलणार आहे तेही नैसर्गिकरित्या जसे बदलायचे तसे बदलतील. हं. कुठेही त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस किंवा खूप हाईक्स असं होणार नाही. हं. आणि आपोआप पुढे येणाऱ्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या अगदी स्मूथली त्या स्त्रीच्या होऊन जातील हं. आणि ती तेवढीच उत्साही आणि आनंदी राहू शकेल. ओके. खूपच छान तुम्ही मार्गदर्शन केलं या सगळ्या स्टेजेस बद्दल. आता मेनोपॉज आणि त्याच्या पुढच्या स्टेज बद्दल मी तुम्हाला परत एकदा भेटणार आहे. सो आज तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमच्या बिझी शेड्यूल मधून परत एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हो, डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे जबाबदाऱ्या वाटून टाइम मॅनेजमेंट करून आणि जबाबदाऱ्या एक कुटुंबियांना वाटून ती मॅनेजमेंट पण करून त्याच्यात कमीपणा वाटून न घेता अ, योग्य त्या वेळेला योग्य तो आहार करणं, योग्य तो व्यायाम करणं, प्राणायाम पण चालू करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्री स्वतःचं आरोग्याची काळजी घेऊ शकते, स्वतःसाठी सुद्धा आणि कुटुंबियांसाठी सुद्धा. ह्या सगळ्यामुळे तिचा मेनोपॉज पर्यंतचा प्रवास, जेव्हा तिचे हार्मोन्स खूप वरती खालती होणार असतात, हा प्रवास एकदम सुकर आणि सहज नक्की होईल. तुम्ही आमचे ह्या आधीचे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा. कमेंट्स पण नक्की करा, लाईक आणि शेअर पण करा तुम्हाला जर का हे एपिसोड्स आवडले तर. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना नक्की भेटू शकता. सो काळजी करू नका, काळजी घ्या. मैत्रिणींनो, आपला जो प्रवास असतो जीवनाचा, हा खरं तर खूप सहज सुंदर असतो. त्याच्यामध्ये सगळ्या जगाच्या काळज्या करत बसून तो प्रवास त्रासदायक आणि क्लेशदायक तुमच्यासाठी करू नका. व्यायाम, आहार, मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींचा आसरा घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप सहजपणे नक्की पार पाडू शकाल. हा आत्मविश्वास तुमच्याकडे बाळगा. आता इथेच थांबते. पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. काळजी घ्या, काळजी करू नका. थँक्यू.